मग दुनियातला सर्वात चांगली गोष्ट कोणती आहे? जेव्हा आपण एका संडास करून येतो ना, तेव्हा इतकं हलकं वाटते ना, रे बाप, बहुतच जास्त. तू विचार करू शकत नाही हाऊ आय फील राईट नाउ. ओके, आपण या संडासाच्या गोष्टी करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला नाही आहे ॲक्च्युली. कसं आहे की काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही, सो हा आपला आर्टिफॅक्ट एपिसोड. आणि कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड काफी स्पेशल होता. वाय? कारण स्पेशल का होता सांगतो सरळ. ओके, तर कालची तारीख होती 4 डिसेंबर 2017 आणि आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1000. आज आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडला काल आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडला 1000 वर्ष, 1000 एपिसोड पूर्ण कंप्लीट झाले. 1000 एपिसोड म्हणजे बापरे, खूप काही. आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये खूप काही गोष्टी शेअर केल्या आहे, चांगल्या वाईट, स्वतःला परखून लावणे किंवा कोणते डिसिजन घेण्यासाठी किंवा स्वतःला कॉन्फिडन्स करण्यासाठी, एकटेपणा थोडं कमी करण्यासाठी किंवा मनातलं मन हलकं करण्यासाठी हे आर्टिफॅक्ट एपिसोड माझ्यासाठी खूप कामी पडले आणि समोर पण हे कामी पडणार आहे. आणि या मोठ्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी नाही का मी ज्याप्रमाणे हे काही स्टेप्स वगैरे उचलले आहे, क्वाईट अ गुड. म्हणजे कसं आहे की समहाऊ नाही का, म्हणजे मी ज्याप्रमाणे मी जे प्लॅनिंग केली का माझ्या लाईफमध्ये माझे टार्गेट्स कशाप्रमाणे अचीव करू, तर ते प्लॅनिंग ॲक्च्युली वर्क करत आहे हे ॲक्च्युली मला कळून राहिलं आहे. म्हणजे हे असं नाही आहे का किराणा दुकानामध्ये गेलं आणि बस 1 किलो डेस्टिनी मागितली आणि आपण त्याला पैसे दिले आणि घेऊन आलं. दॅट इज नॉट. इथे पैसे देणं म्हणजे मेहनत आहे आणि या मेहनतीसाठी थोडा वेळ पण लागतो. हे अशी गोष्ट नाही का एकदम क्वचितच भेटून जाते. नो, कारण यासाठी नाही का आपल्याला प्रिपेअर व्हावं लागते या सर्व गोष्टीसाठी. समोर का होणार आहे, का नाही, कोणत्या गोष्टीसाठी आपण तयार आहो का नाही, हे आपल्याला स्वतःला समजून घ्यावं लागते. तेव्हा आपण एक बिकम बेटर पर्सन बनतो. म्हणजे एक बिकम बेटर पर्सनॅलिटी किंवा बिकम बेटर डेस्टिनी आपण अचीव करतो. आणि नाही का अजून एक नाही का आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये नाही का अजून एक चांगली गोष्ट झाली आहे की नाही का मी काफी जास्त गोष्टी नाही का एकदम जस्ट लाईक बिईंग की मी एक लेक्चरर आहे. म्हणजे ज्याप्रमाणे मी थिंग्स आर एक्सप्लेन करतो, ज्याप्रमाणे मी जस्ट लाईक प्रिटी अमेझिंग. म्हणजे जो कोणी पण हा ऐकन आर्टिफॅक्ट एपिसोड, आय नो हू इज ऐकन ऑर नॉट ऐकन, बट कारण म्हणजे छोट्याला छोटी कशाप्रमाणे मी एक्सप्लेन करायचं. आणि हे कसं आहे एक प्रकार नाही का हे आर्टिफॅक्ट एपिसोड ऑल्सो अशा पण गोष्टी रिअलाइज करून देते की इंटरनेट सुरू आहे. तेच तर म्हणतात. अशा पण गोष्टी रिअलाइज करून देते की आपण कोण आहे आणि काय आहे आणि कुठपर्यंत पोहोचलाय. आणि ॲक्च्युअली नाही का या आर्टिफॅक्ट एपिसोड मेक्स मी लेक्चरर काइंड ऑफ लाईक अ रिअली फनी टू से, बट एक प्रकारे इम्पॉर्टन्स पण आहे. जेव्हा मी नाही का एक प्रकारे स्टोरी टेलिंग करीन जेव्हा प्रोड्युसर समोर वगैरे, तर त्यांना नाही का माझी गोष्ट पटवून देण्यासाठी मला एक प्रकारे प्रॉपर वे पाहिजे. आणि हा मला प्रॉपर वे शिकवत आहे हा आर्टिफॅक्ट एपिसोड. म्हणजे कसं आहे की कोणत्या पद्धतीनं आपण आपली डेस्टिनी म्हणजे आपण त्यांना स्टोरी टेलिंग सांगू शकतो. म्हणजे कसं सांगायचं आहे, कोणता पॉईंट महत्वाचा आहे नाही. आणि
सांगू नाही का, मी या स्टोरी टेलिंगमध्ये काफी सक्स आहे राव. म्हणजे जस्ट लाईक म्हणजे कोणती पण गोष्ट नाही का खूपच भयानक जरी असेल ना, मी त्याला जस्ट लाईक अशी सांगतो का काहीच नाही झालं या. आणि काही काही लोक नाही का छोटीशी गोष्ट सुद्धा एवढे मिरची पाणी लावून सांगतात ना की बहुत जास्त. तर मला ही गोष्ट शिकावं लागेल या. म्हणजे लोकांना मिरची पाणी लावलं नाही नाही नाही, म्हणजे कसं आहे, छोटीशी गोष्ट सुद्धा एक प्रकारे प्रॉपर वेने डिस्क्राईब केलं पाहिजे का खूप काय होत आहे बा या. सो दॅट इज डेफिनेटली या. आज 1000वा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. इट्स ग्रेट. आज मला वाटलं की आज 1000वा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, चला आपण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करावा म्हटलं. कारण युजली खूप दिवस झाले आपण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करून नाही राहिलो. मी ॲक्च्युली या 1000वा आर्टिफॅक्ट एपिसोड अजून काय सांगायचं ठरवून आलो आहे की नाही का, मी माझ्या लाईफमध्ये काही लेवल्स क्रिएट केले आहेत. म्हणजे ॲक्च्युली याच्या अगोदर पण केले होते आणि तेच लेवल्स आहे. याच्या अगोदर मी काही लेवल्स क्रिएट केले होते, जे लेवल्स माझ्या लाईफला डिटरमाइन करते का मी कोणत्या स्टेजवर आहे किंवा कोणत्या लेवलवर आहे. इंटरनेट सुरू आहे, सोनूचं इंटरनेट सुरू आहे. तर काय आहे की मी ठरवलं होतं की मी माझ्या लाईफचे काही लेवल्स आहे. लेवल 1 हा आहे की आपण पहिले जॉब घ्यायचा. तर लेवल 1 हेच डिस्क्राईब करते की इट जस्ट लाईक आपण एक जॉब घ्यायचा. लेवल 2 डिस्क्राईब करते की आपण जॉबपासून एक बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक पाय ठेवायचा. लेवल 2 आणि लेवल 3 डिस्क्राईब करते की बॉलिवूडमध्ये तिथे काम करायचं आणि ऑस्कर घ्यायचं किंवा लेवल 4 पण जायचं. आणि लेवल 4 डिस्क्राईब करते हॉलिवूडमध्ये काम. सो असे मी काही लेवल्स वगैरे ठेवले आणि स्टील आता काही चेंज नाही झाले, तेच आहे. बट कसं आहे, लिटल बिट डिफरन्स आहे या. म्हणजे मला असं कळून राहिलं की नाही का या अशा गोष्टी नाही का एकदम अचानक भेटत नाही या. आणि मला असं वाटतं की आपण याच्याबद्दल जास्त बोलणं म्हणजे कसं आहे, मी प्लॅन तर करून ठेवतो ॲक्च्युली. म्हणजे या सगळ्या गोष्टी मी प्लॅन करून ठेवतो का मी लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, लेवल 5 म्हणजे ॲक्च्युली नाही का मी लेवल 4 पर्यंत डिस्क्राईब केलं होतं. बट ॲक्च्युली इट्स अ लेवल 6 पर्यंत पण आहे या. माझ्या लाईफचे काही लेवल्स आहेत जे मी काल इमॅजिन केले होते. बट काल इमॅजिन केले होते ते मी सांगतो. ओके, लेवल 1 हेच आहे की आपण एक नथिंग पासून ते आपण एक जॉब घ्यायचा या. हे लेवल 1 आहे. कारण जॉब एक डिस्क्राईब करते की आपण स्वतः ओन मेड आहे. आणि या जॉबवरून मग आपण फिल्म स्कूल सुरू करू शकतो, म्हणजे आपलं फिल्म करिअर सुरू शकतो. तर जेव्हा हे आपलं फिल्म करिअर सुरू होईल, फिल्म करिअर म्हणजे कुठून की आपण इथून शिकून राहिलाय फिल्म स्कूल या. फिल्म स्कूल म्हणजे याला म्हणतो आपण फिल्म करिअर. तर ही आहे माझी सेकंड लेवल. याच्यामध्ये या फिल्म सेकंड लेवलमध्ये का राहील, फिल्म स्कूल राहील, मग त्याच्यानंतर स्ट्रगलिंग, त्याच्यानंतर खूप काही राहील. कारण लेवल 2 इज काइंड ऑफ लाईक अ रिअली जजमेंट डे फॉर मी. कारण नाही का खूप वेनी मला जज करेल, बहुत साऱ्या प्रॉब्लेम्स येणार आणि या प्रॉब्लेम्सचा मला सस्टेन करावं लागेल, लॉट्स ऑफ थिंग्स येणार या. लेवल 2 इट जस्ट लाईक काइंड ऑफ लाईक अ रिअली वर्स. लेवल 1 तरी काफी बेटर होईल, बट लेवल 2 इज टू मच या. तर मला नाही का या गोष्टीसाठी प्रिपेअर राहावं लागेल लेवल 2 साठी या. आणि अनदर थिंग का लेवल 2 मध्ये जे काही होईल ते होईल या. लेवल 2चा एंड होईल जोपर्यंत मला नाही का मी एक मराठी मूवी नाही बनवत, एक मराठी मूवी घरची गोष्ट या. कारण एक घरची गोष्ट एक मला एक डेब्यू ठरेल की समोर जाऊन मी बॉलिवूडमध्ये फिल्म ठरू शकतो. सो लेवल 2चा एंड होईल जेव्हा बायनरी कोडचं जेव्हा प्रमोशन राहील, म्हणजे बायनरी कोडचं जेव्हा हे राहील रिलीजिंग डे, तेव्हा माझं लेवल 2 खतम होऊन जाईल या. आणि मग त्याच्यानंतर सुरू होईल लेवल 3. लेवल 3 म्हणजे कॉम्पिटिशन या. म्हणजे कसं आहे की आपण लेवल 2 पर्यंत आपण कॉम्पिटिशनमध्ये उतरलेलो आहे, बट आता लेवल 3ला आपल्यामध्ये कॉम्पिटिशन मेंटेन करायचं आहे आणि स्वतःला
मेंटेन तर करायचंच आहे, बट प्रोग्रेस पण करायचा आहे या, आणि व्हेरी रॅपिडली. सो लेवल 3 रेप्रेझेंट करते आपलं हॉलिवूडमध्ये एंटर, म्हणजे स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर. या स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर. आणि स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर इज जस्ट लाईक अ हॉलिवूड डेब्यू फॉर मी. आय डोंट नो का, मला नाही माहीत का हे बहुतेक बायनरी कोड झाल्यानंतरच मला स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर बनवायला भेटेल का, मला बायनरी कोडचे 3 पार्ट बनवल्यानंतर मला स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर बनवायला भेटेल. आय डोंट नो या. बट लेवल 3चा एंड होईल जेव्हा मी नाही का एक हॉलिवूडची फिल्म स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर ची रिलीजिंग डेट राहील, तेव्हा माझी लेवल 3 खतम होते. आणि लेवल 4 सुरू होईल एक नवीन क्रायटेरिया सोबत. या आता राईट नाव कॉम्पिटिशन होतं आपल्या कंट्रीमध्ये, बट आता राईट नाव लेवल 4 मध्ये कॉम्पिटिशन राहील ऑल अराउंड द वर्ल्ड. या इथे नाही का लॉट्स ऑफ आहे दिमागवाले लोक आहे ज्यांच्या सोबत आपल्याला कॉम्पिटिशन राहील. सो इट्स रिअली टफ, कारण तेव्हा आय डोंट नो केव्हा का होईल का नाही. तर लेवल 4 हे इथे मला नाही का एक प्रकारे फिल्म बनवायची आहे अवतार आणि मार्वलमध्ये आणि जस्टिस लीग म्हणजे DC मध्ये पण मला ॲक्च्युली काही फिल्म बनवायचीच आहे. या सो एक्झॅक्टली मला सांगायचं आहे की स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर अँड ऑल्सो अवतार सिरीज या हे पण काढायचे आहे. सो हे रिप्रेझेंट करते माझं लेवल 4. या लेवल 4. आणि लेवल 4 इज अ काइंड ऑफ लाईक अ रिअली लॉंग, कारण हे खूप जास्त हे आहे. लेवल 5 रिप्रेझेंट करते माझं रिटायरमेंट. या लेवल 5 माझं रिटायरमेंट रिप्रेझेंट करते की जेव्हा माझं लेवल 4 केव्हा खतम होईल, जेव्हा मी लेजंड ऑफ कोराचं जेव्हा शेवटला चॅप्टर डिरेक्ट केल्यानंतर त्याची रिलीजिंग डेट येईल, तेव्हा माझं लेवल 4 कम्प्लीट होईल. आणि त्याच्यानंतर येईल माझी लेवल 5 ची सुरुवात, ती आहे रिटायरमेंट. आणि या रिटायरमेंटच्या वेळेस आपण द्यायचं स्वतःला टाइम. लेवल 5 मध्ये नो चेसिंग, नो मेंटेनन्स, नो नथिंग, जस्ट स्वतःचा एन्जॉयमेंट. या लेवल 5 मध्ये आपल्याला जे वाटत ते करीन. आणि लेवल 5 मध्ये आपल्यापाशी हे खूप मोठं ट्रेजर राहीनच, आर्टिफॅक्ट. सो या इट. बट हे खूप दूरची गोष्ट आहे. या म्हणजे आपण असं आतापासून प्लॅन करून ठेवायला पाहिजे, बट इट्स टू मच, कारण खूप दूरची गोष्ट आहे. इट्स वे बिगर दॅन आय एक्सपेक्टेड. अजून काही सांगण्यालायक तर या असं आहे. ऍक्च्युली हा विचार सांगू मला कसा आला, म्हणजे काल वैभवच्या घरी नाही का रिटायरमेंट पार्टी होती, त्याचे वडील नाही का रिटायर झाले. मी विचार केला की चला रिटायर झाल्यानंतर चला माणूस का विचार करत असं, म्हणजे त्याला काम म्हणजे कसं होल लाईफ तो नाही का काम करत होता आणि राईट नाव त्याला मग असं कळलं की आता त्याला काम करायचं नाही. सो इट जस्ट लाईक बहुत असं वाटते की त्याला का झालं अरे. म्हणजे मग मी विचार केला की चला माझं रिटायरमेंट राहील तेव्हा का राहील चला, म्हणजे मी असा विचार केला की माझ्या रिटायरमेंटच्या वेळेस म्हणजे जेव्हा मी अवतारचा लेजंड ऑफ कोराचं जेव्हा शेवटला चॅप्टर जेव्हा डिरेक्शन करीन, त्याच्यानंतर मग माझं रिटायरमेंट कसं काय राहील. त्याच्यामध्ये मी थोडासा विचार करत होतो आणि त्याच्यानंतर मला अशा काही लेवल्स वगैरे आले एकदम लक्षात वगैरे, करू म्हणले या इट्स खूप दूरची गोष्ट आहे यार. इट्स टू मच, कारण ते आहे करीब 40-50 वर्षानंतरची गोष्ट आहे. या राईट नाव जे समोर आहे त्याला आपण फोकस करूया. म्हणजे कसं आहे की या गोष्टी आपण आतापासून सांगून ठेवल्या तर बरं आहे. म्हणजे कसं आहे की समोर जर आपल्याला आर्टिफॅक्ट एपिसोड पाहिल्यानंतर आपल्याला कसं कळेल की आपल्याला या दिशेने जायचं होतं, तर आपण त्या दिशेवर बरोबर आहे का नाही, प्रोग्रेस सुरू आहे का नाही, का आपण भलती दिशेकडे तर नाही चाललो आहे ना. अशा प्रकारे आहे ते. हा काल आर्टिफॅक्ट एपिसोड का केला नाही, काल आर्टिफॅक्ट एपिसोड ऍक्च्युली काल कसं वैभवच्या घरी मी अगोदर सांगितलं होतं की काल वैभवच्या घरी रिटायरमेंटची पार्टी होती. सो बेसिकली कसं आहे की जमलंच नाही. मग कसं की रिटायरमेंटची पार्टी, मग आम्ही सगळे तेच काम करत होतो
मग डीजेवर नाचणं वगैरे. इथून आलो ना तेव्हा नाही का मी 12 वाजता घरी आलो आहे या. तर मग कसं आर्टिफॅक्ट एपिसोड करणं म्हणजे जस्ट लाईक काही होतच नाही, म्हणजे काही 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 रिलेशन जुळत नव्हतं या. सो हां, अजून आता मला एक गोष्ट सांगायची आहे की आता मला 1-2 दिवसातच माझी PMI टेस्ट आहे आणि डेफिनेटली मी त्याच्यात क्रॅक होऊन जाईन. कारण युजली मी कसं की महिन्याभरापासून आपण ऑटोकॅडची प्रॅक्टिस करून राहिलो आहे आणि मी काफी याच्यामध्ये तरबेज पण झालो असं मला वाटून राहिलं आहे. कारण खूप साऱ्या गोष्टी मी अंडरस्टँड केल्या आहे. ऑटोकॅड ज्या ज्या गोष्टी माहीत नव्हत्या, ज्या मला थोड्याशा टफ वाटत होत्या, त्या आता थोडा बहुत मला समजू लागल्या आहे आणि इट्स ग्रेट थिंग या. आणि आता माझी PMI टेस्ट उद्या आहे. सो प्रिपेअर तर करूनच जाईन या ऑफकोर्स. आणि या बट आता प्रॉब्लेम येऊन राहिली आहे राव का आता टूर या, म्हणजे टूरची कशी म्हणजे 9 तारखेला इकडे पण जायचं आहे आपल्या चिखलदऱ्याला सगळ्यांसोबत, आपल्या 1 मॅन टीम सोबत. आणि कसं की 15 तारखेला आपल्याला इकडे पण जायचं आहे पंचमढी आपल्या या क्लासेस सोबत या. मला कसं जायचं वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे, पैशाचा काही प्रॉब्लेम नाही आहे. बट प्रॉब्लेम आहे का माझ्यापेक्षा टाईम नाही राव या. म्हणजे रिसेंटली कसं जर मधातच इंटरव्ह्यू आला किंवा जॉब सुरू झाली तर मग आय डोंट हॅव अ टाईम फॉर धिस टूर ऑर ट्रिप या. म्हणजे माझ्यासाठी प्रायोरिटी राहील का आपण पहिले जॉब गेन करावं या. बट हू नोज, म्हणजे अजून आहे 5 नाही 4 दिवस बाकी आहे. आय डोंट थिंक 4 दिवसातच एकदम फडसे लागून जाईल. म्हणजे कसं आहे की PMI टेस्ट तर होऊन जाईल, मंडेला बहुतेक इंटरव्ह्यू राहील आणि त्याच्या 2 दिवसानंतर जॉईनिंग वगैरे होऊन जाईल या असं मला वाटते. बट काय माहीत लवकरात लवकरही झालं तर. बट एवढं कन्फर्म आहे का मी या चिखलदऱ्याच्या टूरला नक्की जाईन या. जरी आपला तो तिकडला पचमढीचा टूर जरी कॅन्सल झाला, म्हणजे जर होत नसेल तर मी म्हणजे नाही जमत असेल तर नाही जाईन, बट आपल्या चिखलदऱ्या टूरला नक्की जाईन. सो काल 1000वा आर्टिफॅक्ट एपिसोड होता. सो काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही. सो आज आपण तो आर्टिफॅक्ट एपिसोड केला आणि 1000वा आर्टिफॅक्ट एपिसोड इज अ काइंड ऑफ लाईक अ रिअली बिग डील. सो आय एम डुईंग दिस. So this is the my artifact episode number 1000. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.